कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बरं, मिस्टरांचं एक तुमच्याबद्दल काहीतरी ऑब्झर्वेशन असतं प्रत्येकीबद्दल, बरोबर की नाही? की तुमच्या स्वभावातला अमुक एक बदल इतकी वर्ष सांगून जो होत नाहीये तो कुठला केल्याने त्यांना आनंद होईल असं वाटतं. तुमच्या मिस्टरांना कमी बोल जरा. तुमच्या सेम सेम शांत राहा. शांत राहा म्हणजे घर शांत राहील. सेम शांत राहा. शांत राहा, शांत राहा. शांत राहा, हाच एक सल्ला आहे. हो सर. शांत राहा आणि कोणतीही गोष्ट कुठेही घेऊन जाऊ नको. म्हणजे काय घेऊन जाता तुम्ही? म्हणजे कधी कधी काही गोष्टी असतात चालू एका बरोबर आहे आणि तिसऱ्यापर्यंत पोहोचलं जातं. हे करू नकोस. अच्छा, गॉसिप नको असं. गॉसिप नाही. मग आता यांच्याबरोबर चालू आहे ना तर तिच्यापर्यंत घुसरू नकोस असं. ज्या ट्रॅक वरती ट्रेन आहे त्या ट्रॅक वरती राहा. दुसरीकडे जाऊ नको. ट्रॅक बदलून व्यक्त होत जा. थोडं डोकं शांत राहा. अच्छा, व्यक्त म्हणजे तुम्ही व्यक्त कमी होता. हां हो, आणि डोकं शांत ठेवत जा. मग डोकं शांत ठेवून व्यक्त कसं होतात ते आम्हाला शिकवा सगळ्यांना. शांत राहते, बोलत नाही घरात जास्त, मग जास्त चिडचिड झाली की मग ते व्यक्त हो, जे काय आहे मनातलं ते व्यक्त हो, बोलून मोकळी होत जा. थोड्या कमी जबाबदाऱ्या घेत जा. त्यांचं म्हणणं की खूप करत बसतेस म्हणून. पण हे तुम्ही नाहीच करणार त्यांना आनंद मिळवून देण्यासाठी. नाही कारण ना सर मला असं शांत राहायला आवडत नाही. तुम्ही खूप ऍक्टिव्ह आहे तर त्यांचं म्हणणं की थोडं तू पण शांत राहा असं. बरं, तुमच्या 8 जणींपैकी कोण कधी विदाऊट गेलाय नाही. नोकरीपूर्वी? गेले सर. तुम्ही कसं काय? सोम्या कॉलेजची विद्यार्थिनी मी. आम्हाला एका ॲक्टिव्हिटीसाठी चर्चगेटला जायचं होतं. सो गर्दी खूप होती आणि मी फर्स्ट क्लासमध्ये चढले होते. अरे बापरे, गर्दी होती म्हणून फर्स्ट क्लासमध्ये. आणि मग उतरवलं ना येणाऱ्या नेक्स्ट स्टेशनला कुर्ल्याला लेडीज टीसीने. पकडलं नाही ना तुम्हाला? नाही, पण त्यांना सांगितलं की आमचं इव्हेंट आहे आणि आम्हाला जाणं गरजेचं आहे म्हणून तुम्ही घाईघाईत चढला. मग त्या म्हणाला आता दुसरी ट्रेन चेंज कर आणि मग सेकंड क्लासमधून प्रवास. पण तुम्हाला जेव्हा भेटतं कोणी तेव्हा तुम्ही असंच हो वागता? सर, नक्की. हा का तो राग काढता? नाही. विद्यार्थ्यांना विद्यार्थी दशेतले विद्यार्थी आहेत ना, खरंच सर इतकी आपली मुंबईची लोकसंख्या आहे ना, त्याच्यात खरंच चढायला नाही मिळत. हो, खरं आहे. तुम्ही कधी? सर मी टुर्नामेंट्स खेळायला जात होतो घाटकोपरला. सर पुढे निघून गेले होते आणि मला ट्रेन मिस झाली होती. संध्याकाळची गर्दी होती तेव्हा. तर मग माझ्यासोबत आणखीन एक ज्युनियर मुलगी होती. जेव्हा आम्ही कुर्ल्यावरनं चढलो, अफाट गर्दी होती संध्याकाळी आणि नाही चढायला मिळण्यापेक्षा, कारण मॅच होती आमची, सो आम्ही फर्स्ट क्लासमध्ये तेव्हा चढलो होतो आणि घाटकोपरला उतरल्यावरच तिकडे स्पेशल चेक होता त्या दरम्यान. हे आत्ता मला कळतं आहे, पण त्यावेळेस मी खूप लहान होते, म्हणजे मी शिकत होते तेव्हा. तर त्यांना मी रिक्वेस्ट केली होती. आमचे खेळाडूंचे कपडे होतेच, ट्रॅकसूटवरतीच होते मी, पण त्यांनी तेव्हा कन्सिडर केलं होतं. हो, म्हणजे यांच्यात माणूस पण किती वेगळं असतं, जो अनुभव तुम्हाला आलेला आहे. आता तो अनुभवतोय सर. आता तो आम्ही अनुभवताय आणि त्याच्यामुळे तुमचं वागण्यातही ती आठवण येऊन बऱ्याचदा बदल होत असेलच ना. कारण तुम्ही काही वेगळ्या नाही, तुम्ही आमच्या सगळ्यांच्या कुटुंबातल्या. अजून कोण हात वर केला होता? तुम्ही. हा, ह्या व्यक्त होणार आहेत बाबा. बोला. विक्रोळीला होते, प्रायव्हेट सेक्टरमध्ये सर्व्हिसला होते. सॅटर्डे संडे सुट्टी असायची. फ्रायडेला पास संपला होता आणि काढायचा हे डोक्यात ठेवून गेले होते, पण मी विसरून गेले. मंडेला जेव्हा उतरायचं आहे, आता ग्रुपने चढायचो आम्ही कालव्यावरून, मग सांगून ठेवलं होतं अरे बापरे मी पास विसरले. टी.सी. दिसला की मला सांग, आपण पटकन पळत जाऊ. पण लकीली मला तेव्हा कोणी भेटलं नाही. तसं आणि चेहऱ्यावरून कळलं पण नसतं. गंमत अशी आहे की बघा ना, या नेहमी प्रवास करत असतात, एक जबाबदारी आहे आणि या जबाबदारीतनं मलाही तुम्हाला आवाहन करायचं आहे की थोडासा कधी कधी उशीर होतो तेव्हा आपण पटकन पोहोचण्याच्या घाईमध्ये ना धावत असतो, पळत असतो, पण नियमांचं पालन करणं ही आपली जबाबदारी आहे. तुम्ही स्क्वॉडमध्ये कोण कोण आहात? 1 2 3 4 5 जणी तुम्ही स्क्वॉडमध्ये, म्हणजे तुम्ही सतत ट्रेनमध्ये फिरत असता. तुम्ही 5 जणी. आता का सांगा, जेवढे एपिसोड बघतायत ना तुम्हाला बघून ठेवणार आहे. बरं मला सांगा, मी एकदा ना एका स्टेशनवरती बघितलं होतं, म्हणजे मी महाविद्यालयात असताना असे ना रुमाल बांधून असे बरेच जण एका रांगेत होते. ओके सर, ते स्क्वॉडवाले असतात. कोर्ट बॅच वाले जे आहेत ना. कोर्ट बॅच म्हणजे काय असतं ते? सर कोर्ट बॅच म्हणजे एक असा ग्रुप आहे की ज्यांच्यासाठी बॅच एक आहे ज्यांच्यातनं म्हणजे जे सिनियर्स आहेत ना, आमचे खूप मोस्ट सिनियर्स जे आहेत ना, ते त्या बॅचमध्ये काम करतात आणि जर त्यांच्यासोबत स्क्वॉड पण असतो RPFचा.
आणि जर त्यांनी फाईन नाही भरला तर त्यांना कोर्टामध्ये प्रेझेंट केलं जातं, प्रोसिक्युशन केलं जातं आणि त्यांचे चार्जेस जे रेल्वेच्या नियमानुसार आहेत ते लावले जातात, त्यांना ते पेड करावे लागतात. मग त्यांना नेण्यासाठी ते रुमाल बांधले होते का? ग्रुप असतो ना सर. बरं मला सांगा, आता घरी तुम्ही जेव्हा असता तेव्हा घरातलं वातावरण कसं आहे हे मिस्टरांना कसं कळतं तुमच्या? बोलण्यावरनं, कसं संवाद आपण जो साधतो ना सर त्याच्यावरनं त्यांना कळतं की आज मूड कसा आहे मॅडमचा. म्हणजे तुमचा समजा मूड चांगला नसेल तर तुम्ही कसा संवाद साधता? चिडचिड होते सर, मनाची चिडचिड होते आपल्या. आणि मग कशा व्यक्त होता तुम्ही? त्यांना दरवाजाच्या बाहेरच कळतं घरात गडबड आहे? नाही नाही, घरातनं आत आल्यावर कळतं वातावरण कळतं. आजचं घरातलं वातावरण कसं आहे हे बोलण्यावरच संवाद जो साधला नाही म्हणजे कळतं. तुमच्याकडे कसं कळतं? आमच्याकडे असंच म्हणजे आलं की म्हणजे माझा आवाज वाढला असेल किंवा मुलांवरती चिडचिड झाली, आवाज वाढून वाढून बसलाय का? तर मोठ्याने बोलून वगैरे ते त्याच्यामुळे मग कळतं मिस्टरांना की आज काहीतरी घरामध्ये विचित्र वागणं चालू आहे असं. ॲक्च्युली घरामध्ये ना सगळ्यांना जाणीव आहे की आम्ही कोणत्या प्रकारचं काम करतो आणि किती स्ट्रेसफुल असतं किंवा कसे अनुभव येतात त्यांना. तर त्यांचा खूप मोठा सपोर्ट आहे. मी तर म्हणेन इवन लहान मुलांचा माझा, त्यांचासुद्धा ते मोठ्यांचा पण, की ही कोणत्या प्रकारचं काम करते आणि त्यानंतर ही का चिडचिड करते. सो मी तर त्यांना धन्यवाद करेन की ते समजून घेतात बऱ्याचशा गोष्टी. पण म्हणजे हा अनुभव आहे की माझ्या आजूबाजूला जेवढे लोक आहेत त्यांना माहिती आहे मी काय काम करते आणि कुठल्या पद्धतीचं करते. सो ते मला जास्त समजून घेतात. त्यामुळे मी त्यांच्यासाठी मी धन्यवाद करेन. घरच्यांचे खरंच वेगळे धन्यवाद. तुमच्या बाबतीत काय? चहा नाही दिलं तर म्हणजे प्लॅटफॉर्मवरच घेऊन येतात? नाही, लेट चहा येताना मी आधीच बनवून ठेवते. नाही दिला, लेट झाला तर हा काहीतरी प्रॉब्लेम आहे. काय वेगवेगळी टेक्निक आहेत तुमच्याकडे? सर माझ्या लेकीचं आणि माझं जर कधी काही बिनसलं असेल तर मग माझ्या सासूबाई मात्र आवर्जून तिला सांगतात की ती पब्लिक रिलेशनमध्ये काम करते. सो वेगवेगळ्या पद्धतीची माणसं तिला भेटतात. कोणी चांगल्या पद्धतीने बोलतं, कधी आपण चांगुलपणाने बोललो ना तरी पॅसेंजर विदाऊट जरी असलं ना तरी ती चूक मान्य न करता ती रेल्वेवर थोपली जाते की तिकडे गर्दी होती, काउंटरवरती त्याने हेच तिकीट दिलं, त्यांचीच चूक आहे. आणि मग ते त्या चढाव म्हणजे रेल्वेची चूक आहे ह्या गोष्टीला प्रूव्ह करण्यासाठी पॅसेंजर ॲक्च्युली भांडण करतात त्यावेळेस. मग 8 तास जो आहे तो तिचा तिकडे ऑलरेडी स्ट्रेसफुल गेलेला आहे. सो जर मी मुलीला काही बोलले तर मग सासूबाई तिला दम देतात किंवा तिला समजवतात, असं नाही बाळा, तुला समजलं पाहिजे मम्मा कुठे काम करते, मम्मासोबत किती लोकांची रोज वादावाद होत असतील, हा विचार आपणही केला पाहिजे, असं तिला बऱ्यापैकी ते समजवतं. आणि मिस्टरसुद्धा हेल्पफुल आहे. दारात आले की चेहऱ्यावरून ओळखतात बरोबर. दारात आले की चेहऱ्यावरून दिसतं त्यांना, मुलीलाही मुला मिस्टरांनाही. म्हणजे न बोलता व्यक्त होणं जे आहे. माझ्या घरी मी गेल्यानंतर ना आधीच सांगून ठेवलेलं असतं की थोडा वेळ कोणीही काही बोलायचं नाही. मग त्यांना कळतं की आता ही स्वतःहून बोलते म्हणजे आज व्यवस्थित. आमच्या चेहऱ्यावरूनच कळतं. किती जेन्युइन उत्तर दिलं. आमच्या चेहऱ्यावरूनच कळतं समोरच्याला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.